नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्यासमोर एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. खूप चक्रावून टाकणारा विषय घेऊन आलोय. अर्थात विषय तोच आहे, पीएमआरडीए हद्दीत पाणी समस्या. मूळ विषयाकडे जाण्याआधी पीएमआरडी संदर्भात काही आकडेवारींवर एक नजर टाकूया. पीएमआरडीए हद्दीत अंदाजे 7,000 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर येतो. या परिसरात शहरी भागातील 2 महानगरपालिका म्हणजे पीएमसी आणि पीसीएमसी, 2 नगरपंचायती, 7 नगर परिषदा, 3 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि अंदाजे 814 गावं व त्यांच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे, पाण्याचा मुद्दा. तर साधारण ऑगस्ट 2024 पर्यंत पीएमआरडीए बिल्डरकडून पाणी पुरवठ्याबाबत एक हमीपत्र आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे परवानगीचे पत्र अशी 2 कागदपत्र घेऊन बिल्डर लोकांना बिल्डिंग बांधण्याची परवानगी देत असत. पण ऑगस्ट 2024 मध्ये एक खूप मोठा बदल झाला. ऑगस्ट 2024 मध्ये पीएमआरडीएचे परवाने आणि नियोजन विभागाचे संचालक सुनील मार्ले यांनी एक आदेश जारी केला. त्या आदेशानुसार जर स्थानिक स्वराज्य संस्था पाणी पुरवठा बिल्डिंगला देणार नसेल तर बिल्डर लोकांना बिल्डिंग बांधण्याची परवानगीच पीएमआरडीए कडनं दिली जाणार नाही. हा एक खूप मोठा आणि खूप चांगला निर्णय होता. आणि जे बिल्डर उठसूट उंच 12 मजली 13 मजली टॉवर ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधत चाललेत ते रोखणारा हा निर्णय होता. पण मार्च 2026 मध्ये म्हणजे आता मागच्या महिन्यात एक बातमी आली. त्यानुसार पीएमसीचे जे आयुक्त आहेत नवल किशोर राम, त्यांनी असे पत्रकारांना बोलताना सांगितले की बिल्डरनी फक्त 2 वर्ष पाणी पुरवठ्याचं नियोजन करायचं आणि हमीपत्र द्यायचं आणि आम्ही बिल्डिंग बांधायला परवानगी देऊ. त्या संदर्भात एक बातमी आली पीसीएमसी मधून. पीसीएमसीचे जे नवीन आयुक्त आहेत डॉक्टर विजय सूर्यवंशी, आता त्यांनी असं सांगितलं की पीसीएमसीला बिल्डर जे हमीपत्र देतात, हे जी गॅरंटी देतात पाण्याबाबत की आम्ही पाण्याची सोय करू, त्यांनी त्यांचा शब्द राखला नाही. म्हणजे बिल्डिंग बांधल्यावर त्यांनी जर पाणी पुरवठा ठरल्याप्रमाणे केला नाही तर बिल्डरवर कायदेशीर कारवाई होईल, असं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. बेसिकली त्यांचं असं म्हणणं आहे की भामा आसखेड पाणी पुरवठा योजना जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बिल्डिंगना पाणी द्यायलाच लागेल. म्हणजे स्वतःच्या खर्चाने बिल्डिंगना पाणी द्यायला लागेल, असं त्यांनी असं या बातमीत पण आलेलं आहे छापून. आता मग विषय असा होतो की हे ऐकल्यानंतर पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आहे, त्यांनी म्युन्सिपल कमिशनरला एक अशी विनंती केली की जे बिल्डर ऐकत नाहीत किंवा जे बिल्डर बिल्डिंग बांधल्यानंतर पाणी पुरवठ्याची काहीच जबाबदारी घेत नाहीत, सोसायटीला टँकर किंवा मग जो इलिगल वॉटर सप्लाय होतो, इलिगल वॉटर सप्लाय म्हणजे काही नद्यांमधून किंवा विहिरीतनं ऍग्रिकल्चर पंप लावून पाण्याचा उपसा होतो आणि तो सोसायट्यांना सप्लाय केला जातो आणि वेडेवाकडे दर सोसायट्यांना आकारले जातात. टँकरचं पण असंच आहे की टँकरलाही वेडेवाकडे दर आकारले जातात. आणि हे टँकर किंवा हे बेकायदेशीर पाणी पुरवणारे जे आहेत ते मोस्टली राजकारणी असतात. म्हणजे कोणी नगर परिषदेमध्ये सदस्य असतो, कोणी ग्रामपंचायत सदस्य असतो, कोणी नगरसेवक असतो. टँकर व्यवसाय करणारे बरेच नगरसेवक आहेत. तर हे लोक काय करतात, स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी पुरवठा करण्यापासून रोखून धरतात, पाणी पुरवठा होऊन देत नाहीत सोसायट्यांना. तर आता या फेडरेशननी अशी विनंती केली आहे की जे बिल्डर पाण्याची सोय करत नाहीत त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल केसेस लावा. आता या मागणीवर पीसीएमसी असो किंवा पीएमसी असो कोणीच काय बोलत नाही. अशा मागण्या पुण्यातील फेडरेशन्सनेही केलेल्या आहेत, पण ह्याच्यावर पीसीएमसी शांत बसते. पीसीएमसी फक्त एवढं म्हणते नाही, पीएमसी म्हणते 2 वर्ष पाणी बिल्डरनी पुरवायचं, पीसीएमसी म्हणते भामा आसखेड पुरवठा योजना जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत बिल्डरनी पाणी द्यायचं. आणि म्हणजे थोडक्यात काय होतं की पीएमआरडीए हे स्थानिक स्वराज्य संस्थांवर हे ढकलते. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात नाही बाबा 2 वर्ष तुम्ही पाणी द्या, नंतर कोण बघणार याची चर्चाच होत नाही. म्हणजे थोडक्यात ते सगळं वाऱ्यावर, सगळ्या सोसायट्या वाऱ्यावर राहतात. तर आता थोडासा मी अभ्यास केला की कायदा या विषयावर काय सांगतो. बिल्डर जेव्हा फ्लॅट विकतो ग्राहकाला किंवा बिल्डर जेव्हा अग्रीमेंट बनवतो फ्लॅट विकताना, त्या अग्रीमेंटमध्ये बिल्डर स्पष्ट सांगतो की मी तुम्हाला लोकल बॉडीचं पाणी देणार आहे आणि प्रायव्हेट पण मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. इथं पाण्याची काही कमी नाहीये. बऱ्याचशा सोसायटीतल्या लोकांनी वेगवेगळ्या लिगल फॉरम्सवर तज्ज्ञांचं यावर मत मागितलंय. तर वकिलांचं असं म्हणणं आहे
की सोसायट्यांकडे एक पर्याय उरतो की बाबा बिल्डर पाणी पुरवठा करत नाहीये, पीसीएमसी पीएमसी कुठलं तुमची स्थानिक स्वराज्य संस्था लक्ष देत नाहीये. खरं ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. कारण बिल्डर फार काय करतो, बाबा बिल्डिंग बनवताना एक बोरवेल खणून देतो आणि सोसायटीला सांगतो बाबा हे बोरवेल मधलं पाणी तुम्ही वापरा. पण काही वर्षांनी काय होतं की बोरवेल संपते, मग ते सोसायटीतली लोक परत त्यांना टँकरच एक पर्याय उरतो. मग अशा परिस्थितीमध्ये कायदा असं सांगतो की तुम्ही म्हणजे अर्थात बिल्डरनी जर बोरवेल तुम्हाला दिलेली आहे हँडओव्हरच्या वेळी तर तुम्ही बिल्डरवर केस करू शकणार नाही, असं बऱ्याच तज्ज्ञांचं मत आहे. पण जर बिल्डरनी बोरवेल पण दिलेलं नाहीये, दुसरा काही सोर्स नाही, ते इलिगल पाण्याचं कनेक्शन आहे किंवा मग टँकरचं पाणी येते, तर अशा केसमध्ये बिल्डर विरुद्ध PIL फाईल करू शकतात नागरिक. आणि मग कोर्टाला जर योग्य वाटलं तर ते PILचं कोर्ट केसमध्ये रूपांतर करते. पण आता विषय असा आहे की PIL फाईल करायला लाखो रुपये खर्च करायला लागतात, वकील घ्यायला लागतात. मग हे सगळे खर्च करून पण कोर्टात तर आपल्याला माहिती आहे तारीख पे तारीख, म्हणजे थोडक्यात पैसे खर्च करत राहायचे. टँकरवरही पैसे खर्च करायचे, वकिलांवरही पैसे खर्च करायचे. का तर हे सगळं ब्लेम गेम चालू आहे. म्हणजे थोडक्यात काय तर पासिंग द पार्सल, म्हणजे जबाबदारी सरकारी कुठल्याच विभागाची नाही, सरकारी एजन्सी कुठलीच जबाबदारी घेणार नाही. नदी सरकारची आहे, डॅम सरकारची आहेत, बिल्डरची नाही आहेत कुठल्या. मग जबाबदारी कोणीच घ्यायला तयार. एव्हरीवन इज पासिंग द पार्सल, दॅट्स इट.